नमस्कार मैत्रिणींनो, मी दिशा. मी तुमचे माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे. हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे. संध्याकाळी हे असं मैत्रिणींनो, हे आमच्या इथलं एक छोटंसं प्लॅन्ट आहे. ह्याला बघितलं खूप छान वाटते. हे आमचा एक कॉर्नर आहे. त्या कॉर्नरला असे वेगवेगळे प्लॅन्ट लावलेले आहेत. खूप मस्त वाटते. आता मी पालक कट करून घेते. तोपर्यंत दिवा लावायचा टाईम होते. पालक चिरून आणि डाळ मुगाची भिजू घालून ठेवते आणि डाळ भाताचा कुकर पण लावलेला आहे. संध्याकाळी डाळ भात, पालकची सुकी भाजी, भाकरी हे आजचा बेत आहे. आता हे सायंकाळ झाली. मी संध्याकाळी आग्नेय दिशेला दिवा लावते. घरात आग्नेय दिशेला दिवा लावल्यानंतर सुख शांती येते. माझा कुकर पण झाले. आता मी तुळशीपाशी दिवा लावणार. हे आमचं गॅलरी आहे. दिवा लावले, चहा ठेवलेला आहे. चहा माझ्या मुलीनं आणून दिला मम्मा चहा म्हणून. मी चहा घेतले आणि सायंकाळी मी असं गॅलरीमध्ये एक 5 ते 10 मिनटं थांबते. कुकर लावून दिवे वगैरे लावून चहा घेते. माझा 10 मिनटाचा एक ब्रेक असते माझा सायंकाळचा. 10 मिनटं मी गॅलरीमध्ये घालते आणि सकाळी पण मी 10 मिनटं गॅलरीमध्ये थांबते. हे सकाळी हे गॅलरीतला कॉर्नर आहे. या कॉर्नरला बघितलं की खूप छान वाटते. प्रत्येकजण आल्यानंतर म्हणतात, तुझे झाडे किती छान आहेत, किती मस्त तू त्यांची काळजी घेतेस. मला आवडते. पण हे सकाळी मी रोज एक पात्र भरून ठेवते पाणी. त्याच्यामध्ये माझ्याच गार्डनमधले हे माझा टी व्हीचा कॉर्नर आहे. तिथं हे छोटे छोटे मनी प्लॅन्ट लावलेत. इथं एक 22वाला सेल आलता आमच्या नांदेडमध्ये. तिथून मी चिनी मातीचे पॉट आणलेत. त्याच्यामध्ये मी चिनी मातीच्या त्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट लावलेले आहेत. आणि संध्याकाळी आम्ही काही टी व्ही वगैरे काही बघत नाहीत. आता माझी मुलगी आलेली आहे. तिनं म्हणली, मम्मा काहीतरी आहे का स्नॅक्स? मी म्हणले चला, काल डीमार्टला गेलो तर आम्ही तिथूनच हे पापड आणलेले आहेत. चला ट्राय करून बघूत म्हणलं कसे आहे टेस्ट काय नाही. तिला विचारले, दीदी कसं आहे गं? मम्मी खूप छान आहेत. चला म्हणले आता आम्ही सगळ्यांनाच काढावं आणि टेस्ट पण पाहावं. पुन्हा गेल्यानंतर जास्त आणता येतील. पापड पण माझे झाले. आता ह्याच्यातच मी पालकच्या भाजीला फोडणी टाकणार आहे. लगेच आता पालकच्या भाजीचा फोडणी दिले. त्याच्यामध्ये लसूण पेस्ट आणि ठेसा हे टाकून मी फोडणी देते. झणझणीत आवडते आमच्या इथं भाजी पालकची. आमच्या इथं वरण वगैरे आवडत नाही, सुकी भाजीच आवडते. त्याच्यामुळं मी कधीतरी आठवड्यातून सुकी भाजी आणि पालकपुरी बनवते. पालकपुरी आवडतात लेकरांना आणि सगळ्याच लेकरांना जवळपास आवडतात. ही भाजी मऊ होजेपर्यंत मी इकडे भाकरीची तयारी करते. मीठ हळद वगैरे टाकले. याच्यामध्ये डाळ टाकून शिजायला बारीक गॅसवर ठेवते. तोपर्यंत मी इकडे भाकरीची तयारी चालू आहे माझी. मला काही जास्त भाकरी टाकायच्या नाहीत. फक्त 2च भाकरी टाकायच्यात. लेकरांना आंबट वरण भात खायचा आज त्यांचा मूड आहे. म्हणून आमच्या दोघांना 2 भाकरी. आणि मैत्रिणींनो, खरंच मला नवीन नवीन काहीतरी शिकायला आवडते. मला केक येतात, मला ब्लाऊज येतात आणि मी नवीन नवीन शिकायचा प्रयत्न करते. खरंच मैत्रिणींनो, लग्न झाल्यानंतर फक्त लग्न, लेकरू, नवरा हेच घेऊन नवीन नवीन काहीतरी शिकायला हवं. आता माझ्या मुलाचा टाईम होत आहे. पटकन मला भाकरी टाकून डाळीला फोडणी पण द्यायची आहे. इकडे माझी भाजी शिजत आहे. बघत आहात मैत्रिणींनो. आता भाकर झाली की डाळीला फोडणी द्यायची. आणि माझ्या अथर्वचं ट्युशन सुटते 8 वाजता. मी 8 वाजता त्याला आणायला जाते. येऊन आम्ही 3 जणं जेवण करतो. मग मी किचन ओटा वगैरे पुसते. त्यांनी अभ्यासाला बसतात 2 जणं. 10पर्यंत अभ्यास करतात. सकाळी 5-5:30ला उठावं लागतं. दीदीचं ट्युशन असतं 6:30 वाजता. मुलाचं स्कूल असते 7 वाजता. किमान मला 5-5:30ला तरी उठावंच लागतं. त्याच्यामुळं आम्ही रात्री 10पर्यंतच जागी राहतो. हळदीचं दूध देते लेकरांना आणि ब्रश करून लगेच झोपी जातात. चला, आता माझी भाकर पण होत आलेली आहे. त्याला आणायचं, हातपाय धुवायचं आणि जेवायला बस. कधीतरी वेगळं खायचा मूड होते लेकरांचा, तेव्हा मी एखाद्या वेळेस कधीतरी खिचडी, कधी डाळ भात, कधी वरण भात असं काहीतरी मागतात. आज होते त्यांची फरमाईश आंबट वरण आणि भात. म्हणून मी आमच्या दोघांना पालकची भाजी आणि भाकरी केली. आता माझी भाकरी पण झालेली आहे. आता मला चपक डाळीला फोडणी द्यायची आहे. 2 भाकरी टाकल्या. अथर्व येते. अथर्व जरासं अभ्यास करण्यासाठी हट्टीपणा करते, पण तरी पण करते. मम्मा मी करत नाही म्हणते आणि करते. आता मी सपक डाळीला फोडणी देत आहे. सपक डाळीला जरा जास्त लसूण आणि अद्रक
टाकली, फोडणी टाकली की छान लागते. थोडी कोथिंबीर वगैरे वरून टाकली की थोडं पातळ पातळ करायचं. तूप, सपक डाळ, भात एकदम मस्त लागते. मैत्रिणींनो, चला माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे संध्याकाळी असं माझं रुटीन असते, डेली रुटीन. मी तुम्हाला आता नवीन आठवड्यातून किमान माझे 3 तरी ब्लॉग येतील. प्लीज मला सबस्क्राईब करा आणि चॅनलला. हे माझं डेली रुटीन आहे. मैत्रिणींनो, बाय.